नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा ही 18 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. म्हणजे परीक्षेला आता नुकतेच 2च दिवस बाकी आहेत. तर IBPS पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये जे काही 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामध्ये IBPSचं मोस्ट ऑफ द फोकस जे असते ते चालू घडामोडी या विषयावर असतो नेहमी. तर याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर चालू घडामोडी या विषयावर आधारित काही IMP प्रश्न जे आहेत ते टाकलेले आहेत. त्याच्यानंतर बँकिंग या विषयावर प्रश्न विचारले जातात, तिथं चांगले प्रकारे. त्याच्या व्यतिरिक्त अर्थशास्त्र या विषयावर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर काही प्रश्न हे योजना ज्या असतात त्या योजनेच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. योजनेवर आधारित एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज आपण इथे चालू घडामोडीचे एकूण 40 अपेक्षित प्रश्न उत्तर इथे आपण बघणार आहोत, जे की 18 तारखेच्या पेपरला तुम्हाला उपयोगी ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, विंग्ज इंडिया 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? विंग्ज इंडिया 2026 हे कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर बघा, याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच क, तेलंगणा. तर तेलंगणा राज्यामध्ये विंग्ज इंडिया 2026चं जे आहे ते आयोजन करण्यात आलं. विंग्ज इंडिया 2026चं आयोजन हे तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आलं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, 2026मध्ये 77वा जो काही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, तर तो दिवस कोणत्या थीमवर साजरा करण्यात आला? म्हणजेच 77व्या प्रजासत्ताक दिनाची 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? बघा, ऑप्शन ए आहे वंदे मातरमची 150 वर्ष, ब विकसित भारत, क महिला शक्ती आणि ड लोकसहभाग. तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच वंदे मातरमची 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत 26 जानेवारी 2026 रोजी. म्हणून यावर्षीची जी थीम आहे ती वंदे मातरमची 150 वर्ष अशी आहेत. या दिवसालाच विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये वंदे मातरमचे जे काही संपूर्ण जेवढे की कळवे आहेत वंदे मातरम गीताची, ती संपूर्ण कळवे जे आहेत ते लागू करण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, 2026मध्ये कलाक्षेत्र 2026चा पद्मभूषण जो आहे मरणोत्तर हा खालीलपैकी धर्मेंद्र सिंग देओल यांना मिळालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त एकूण 2026मध्ये पद्म अवॉर्ड जे आहे ते किती जणांना मिळाले आहेत? तर एकूण 131 पद्म अवॉर्ड जे आहे यावर्षी जे आहे ते देण्यात आलेले आहेत राष्ट्रपतीच्या हस्ते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एकूण 131 पद्म अवॉर्ड वाटण्यात आले आहेत. त्यापैकी 131 पैकी 5 हे पद्मविभूषण आहे. 5 जणांना पद्मविभूषण भेटलेले आहेत. तर एकूण 13 जणांना पद्मभूषण प्राप्त झालेले आहे. 13 जणांना पद्मभूषण प्राप्त झाले आहेत आणि 113 जणांना पद्मश्री प्राप्त झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी लक्षात ठेवायचं आहे की एकूण किती महिलांना 2026चा जो काही पद्म अवॉर्ड जो आहे ते भेटलेला आहे? तर ते एकूण 19 महिलांना पद्म अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. 2026चा पद्म अवॉर्ड जे आहे, ज्यामध्ये पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री हे तीनही प्रकारचे अवॉर्ड आहेत. हे तीनही प्रकारचे अवॉर्ड एकूण 19 महिलांना भेटलेले आहेत 2026मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एकूण 16 जे व्यक्ती आहे यांना मरणोपरांत हे अवॉर्ड भेटलेले आहे. 16 व्यक्तींना मरणोपरांत हे अवॉर्ड प्राप्त झालेले आहे. आणि एकूण 6 विदेशी नागरिक जे आहे, 6 विदेशी नागरिकांनासुद्धा 2026चा जो आहे अवॉर्ड जो आहे म्हणजे पद्म अवॉर्ड जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्यक्तीला पद्म अवॉर्ड प्राप्त झाले आहेत हे सुद्धा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. त्याचा आकडा आहे 15. तर 2026मध्ये एकूण 15 महाराष्ट्रातील व्यक्तींना म्हणजे 15 महाराष्ट्रीयांना काय तर पद्म अवॉर्ड प्राप्त झालेला आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, रेल्वेने त्यांचा पहिला मानवीय रोबोट ASC अर्जुन नावाचं एक रोबोट आहे. तर रेल्वेने त्यांचा पहिला मानवीय रोबोट ASC अर्जुन कोठे तैनात केला आहे? तर येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक क म्हणजे विशाखापट्टणम. तर
रेल्वेने त्यांचा पहिला मानवी रोबोट ASC अर्जुन जय ते विशाखापट्टणम येथे तैनात केलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. 2026च्या T20 विश्वचषकाची ICCने बांगलादेशऐवजी कोणत्या देशाचा समावेश केलेला आहे? तर 2026 रोजी जो काही ICC T20 वर्ल्ड कप जो आयोजित होत आहे, यामध्ये बांगलादेशच्या ऐवजी कोणत्या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे? म्हणजे बघा 2026चा जो काही T20 वर्ल्ड कप आहे तो भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय तो आयोजित होत आहे. हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे की 2026चा T20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देश मिळून आयोजित केला जात आहे. तर येथे बांगलादेशच्या ऐवजी येथे स्कॉटलँड म्हणजेच ऑप्शन ए हे बरोबर उत्तर असणार. बांगलादेशच्या ऐवजी स्कॉटलँडला जे आहे ते खेळण्याचा काय तर चान्स मिळाला आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन अ स्कॉटलँड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. 2026मध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार दिले जातील? तर बघा 2026मध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार दिले जातील? तर बघा याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे की 19 महिलांना 2026चा जो आहे पद्म अवॉर्ड प्राप्त झालेला आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ब म्हणजेच 19. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. सागर मैत्री 5वा म्हणजेच सागर मैत्री नावाचा 5वा सैन्य अभ्यास हा भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने या सरावामध्ये भाग घेतला आहे? तर सागर मैत्री नावाचा एक सैन्य अभ्यास आहे, त्यामध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने भाग घेतलेला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच INS सागरधनी. INS सागरधनीनेच सागर मैत्री सैन्य अभ्यासामध्ये काय तर सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8वा. भारतातील पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने संयुक्त अरब अमिरातसोबत भागीदारी केली आहे? तर भारतातील पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारतातील पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने संयुक्त अरब अमिरातसोबत भागीदारी केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? ऑप्शन क्रमांक ब असणार, म्हणजेच तेलंगणा सरकारने पहिलं नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी UAE सोबत म्हणजेच संयुक्त अरब अमिरातसोबत काय तर एक भागीदारी केली आहे किंवा एक MOU साईन केला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. 2026मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर भारत सरकारने 2026मध्ये इराणमध्ये फसलेले जे काही भारतीय नागरिक आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर बघा इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 4. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑपरेशन स्वदेश. ऑपरेशन स्वदेशच्या अंतर्गत इराणमध्ये फसलेले जे भारतीय आहे त्यांना बाहेर काढलं गेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार. भारतीय रेल्वेद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार हा 2026 रोजी कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक क म्हणजेच चंदना सिन्हा यांना 2026चा अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हे कुठे सुरू होणार आहे? तर भारतातली पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हे कुठे सुरू होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच हरियाणा राज्यामध्ये भारतातली पहिली हायड्रोजन ऑपरेटेड ट्रेन जे ते सुरू केली जाणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताने कोणते अभियान सुरू केले आहे? हवाई धोके जे असतात त्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान सुरू केलेले आहेत? तर बघा याच्यामध्ये बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं? बघा ऑप्शन अ आहे आकाश, ऑप्शन ब आहे वायुशक्ती, ऑप्शन क सुदर्शन चक्र आणि ऑप्शन ड आहे गरुड. तर याचं बरोबर उत्तर असणार काय? ऑप्शन क सुदर्शन चक्र. तर हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताने सुदर्शन चक्र या नावाने एक अभियान सुरू केलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. 2026च्या जागतिक पुस्तक मेळाव्यात कोणत्या देशाला सन्माननीय पाहुणे म्हणून
घोषित करण्यात आले. 2026च्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये कोणत्या देशाला सन्माननीय पाहुणे म्हणजेच गेस्ट ऑफ ऑनर तर गेस्ट ऑफ ऑनर या पुरस्काराने 2026च्या पुस्तक मेळाव्यामध्ये कोणत्या देशाला गेस्ट ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच कतार. कतार या देशाला 2026चा जो की जागतिक पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, यामध्ये गेस्ट ऑफ ऑनर या पुरस्काराने काय तर या देशाला सन्मानित करण्यात आले. याच्या व्यतिरिक्त 2026चा जो काही जागतिक पुस्तक मेळावा आहे याचं आयोजन हे नवी दिल्ली येथे झालेलं आहे. 2026चा जे काही जागतिक पुस्तक मेळावा आहे याचं आयोजन नवी दिल्ली येथे झालेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पीने कोणते पदक जिंकले? 2025चा जो काही फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जी आहे यामध्ये कोनेरू हम्पीने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक क हे याचं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच कांस्य पदक. तर 2026चं जे काही जागतिक फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जी आहे यामध्ये कोनेरू हम्पीने ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे, म्हणजेच कांस्य पदक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. 2025च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूचे नामांकन झालेले आहे? 2025च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नॉमिनेट करण्यात आलेले आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे हार्दिक सिंग. ऑप्शन क्रमांक क हार्दिक सिंग यांना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. ICCच्या T20 विश्वचषक 2026साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ICCच्या T20 विश्वचषक म्हणजे ICCचा जो काही T20 वर्ल्ड कप होणार आहे 2026चा, तर ICCचा 2026चा जो काही T20 वर्ल्ड कप आयोजित होत आहे यामध्ये भारताचा कॅप्टन कोण असणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए शुभमन गिल. तर ऑप्शन क्रमांक ए शुभमन गिल असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. भारताचे पहिले रोलिंग बजेट कोणते राज्य सादर करेल? तर बघा भारताचं पहिलं जे काही रोलिंग बजेट आहे ते कोणतं राज्य सादर करत आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं म्हणजेच मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्य सरकार जे आहे भारताचं पहिलं रोलिंग बजेट सादर करणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली, तर ती कितव्या क्रमांकाची जयंती होती? ती कितव्या क्रमांकाची जयंती होती? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक क म्हणजेच 101वी. तर 101वी जयंती जी आहे अटल बिहारी वाजपेयी यांची 2025ला म्हणजेच 25 डिसेंबर 2025ला अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती होती. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांची जी काही जयंती आहे ही कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 25 डिसेंबर रोजी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाने 2036पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना जाहीर केलेली आहे? कोणत्या देशाने 2036पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर प्लांट तयार करण्याची किंवा स्थापित करण्याची योजना केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार. तर चीन या देशाने चंद्रावर 2036पर्यंत न्यूक्लिअर पॉवर प्लांट स्थापित करण्याची काय तर घोषणा केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. 2026मध्ये होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी खेळाचे शुभंकर काय आहे? म्हणजेच जे की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये मॅस्कॉट. तर 2026मध्ये
खेलो इंडिया आदिवासी खेळ म्हणजेच खेलो इंडिया ट्रायबल गेम्स, खेलो इंडिया ट्रायबल गेमचं पहिलं संस्करण म्हणजे पहिलं जे काही एडिशन जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 2026मध्ये खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचं आयोजन केले जाणार आहेत. तर त्यामध्ये त्याचा जे काही मॅस्कॉट आहे त्या मॅस्कॉटचा विषय काय, तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच मोरवीर. मोरवीर हे आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026चं आयोजन कुठे होणार आहेत तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहेत. तर त्याचं आयोजन हे छत्तीसगड या राज्यामध्ये आयोजित केलं जाणार आहेत. तर खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026चं पहिलं जे काही गेम आहे हा छत्तीसगडमध्ये आयोजित केला जाणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, अंतराळात प्रवास करणारी पहिली व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती कोण, म्हणजेच व्हीलचेअरवर असणारी पहिली व्यक्ती जी अंतराळात प्रवास करणारी असणार आहेत तर ती कोण आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक अ मिशेल बेंथोस. मिशेल बेंथोस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22, भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार विज्ञानरत्न 2026. विज्ञानरत्न 2026 हा कोणाला देण्यात आला, तर 2026चा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार विज्ञानरत्न पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ब जयंत विष्णू नारळीकर यांना जो आहे विज्ञानरत्न पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त 0 ते शतक कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला, तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विद्यार्थी मित्रांनो 101वा जन्मदिवस म्हणजे 101वी जयंती साजरी करण्यात आली आहे 2025ला. तर त्यांच्या या 101व्या जयंतीनिमित्त 0 ते शतक नावाचा एक कार्यक्रम आहे, याचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच इंदोर. तर इंदोर येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 0 ते शतक उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, डिसेंबर 2025मध्ये संसदेने मंजूर केलेले शांती विधेयक हे कोणत्या क्षेत्रातील सुधारणांना संबोधित करते, म्हणजेच डिसेंबर 2026मध्ये शांती विधेयक जे आहे हे विधेयक कोणत्या क्षेत्रासाठी मांडण्यात आले होते, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच अणुऊर्जा. तर अणुऊर्जेतील जे काही सुधारणा आहे ह्याच्यासाठी शांती विधेयक ते 2025चे ते काय तर संसदेत मांडण्यात आले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच राजकुमार गोयल. राजकुमार गोयल जे आहे हे भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त जे आहे ते झालेले आहे. याच्या आधी हिरालाल समरिया हे मुख्य माहिती आयुक्त होते, परंतु आता डिसेंबर 2025मध्ये राजकुमार गोयल यांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, टाईम मासिकाने 2025साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर जी टाईम मॅगझिन आहे तर टाईम मॅगझिनने 2025साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर याच्यामध्ये बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक ब आर्किटेक्ट ऑफ AI. तर AIचे जे काही आर्किटेक्ट आहे तर त्यांना जो आहे पर्सन ऑफ द इयर 2025 जे आहे टाईम मासिकाने काहीतरी घोषित केलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, 2026च्या ऑस्करसाठी भारतातील शॉर्टलिस्ट झालेला चित्रपट होमबाउंड चित्रपट हा कोणत्या श्रेणीत आहे, तर 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेट झालेला होमबाउंड हा जो काही भारतीय चित्रपट आहे हा कोणत्या कॅटेगरीत येतो, तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ब सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या कॅटेगरीतील होमबाउंड हा चित्रपट या कॅटेगरीतून ऑस्कर 2026साठी नॉमिनेट झाला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28,
56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025मध्ये कोणत्या चित्रपटाने गोल्डन पिकॉक पुरस्कार प्राप्त केलेला आहे किंवा जिंकला आहे? किंवा 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय जो काही चित्रपट महोत्सव आहे जो दरवर्षी गोवा या राज्यामध्ये आयोजित होत असतो, यामध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉकचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, स्किन ऑफ द यूथ या चित्रपटाले 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये गोल्डन पिकॉकचा अवॉर्ड, तर गोल्डन पिकॉक 2026चा जो अवॉर्ड आहे स्किन ऑफ यूथ या चित्रपटास मिळालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, 2027च्या जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती रुपये मंजूर केले आहेत, म्हणजेच किती रुपयाचा खर्च हा मंजूर केलेला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क असणार आहेत, म्हणजेच 11,718.24 कोटी रुपये. 11,718 कोटी रुपये जे ते 2027च्या जनगणनेसाठी मंजूर झालेले आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान रिलोज करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे? तर बघा भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान रिलोज नावाचा जो आहे तो करार झालेला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच रशिया. भारत आणि रशियाच्या दरम्यान रिलोज नावाचा करार झालेला आहे. रिलोज नावाचा करार जो आहे तो लॉजिस्टिक जे काही क्षेत्र आहे त्या लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंटसाठी भारत आणि रशियामध्ये काय तर करार झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या भारतीय सणाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा युनेस्कोची जी काही सूची असते दरवर्षी, तर युनेस्कोच्या सूचीमध्ये त्याच्यापैकी जे काही अमूर्त सांस्कृतिक वारसा जो आहे यामध्ये कोणत्या भारतीय सणाचा जो आहे तो नुकताच समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर का असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ब हे आपलं उत्तर असणार आहेत. तर युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या भारतीय सणाचा हा समावेश करण्यात आलेला आहे नुकताच? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, दिवाळी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट महादेव सुरू केलेला आहे? फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट महादेव सुरू केलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे आपला लाडका महाराष्ट्र, म्हणजेच आपला महाराष्ट्र राज्य जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यानेच प्रोजेक्ट महादेव सुरू केलेला आहे. प्रोजेक्ट महादेवच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, भारतातील पहिल्या शहर केंद्रित AI उपक्रमाचे उद्घाटन कोठे झालेले आहे? भारतातील पहिल्या शहर केंद्रित AI उपक्रम, म्हणजेच शहर केंद्रित जो काही AI उपक्रम आहे याचं उद्घाटन कोठे झालं आहे? तर ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच दिल्ली येथे भारतातील पहिल्या जो काही शहर केंद्रित AI उपक्रम जे दिल्ली येथे उभारण्यात आले आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, 2025मध्ये भारतात गुगलवर सर्वात जास्त शोधला जाणारा व्यक्ती कोण आहे? तर बघा 2025मध्ये भारतातनी गुगलवर सर्च केला जाणारा बघा गुगलवर सर्च केला जाणारा सर्वात जास्त सर्च केला जाणारा व्यक्ती कोण आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच वैभव सूर्यवंशी. हा जो क्रिकेट खेळाडू आहे हा गुगलवर सर्च केला जाणारा सर्वात जास्त वेळा सर्च केला जाणारा व्यक्ती आहे 2025चा. त्यानंतर बघा 35वा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान हरिमौ शक्ती लष्करी सराव हा आयोजित केला जातो दरवर्षी? भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान हरिमौ शक्ती सैन्य अभ्यास आयोजित होतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क आहे विद्यार्थी मित्रांनो हे. तर ऑप्शन क्रमांक क आहे हे. तर ऑप्शन क्रमांक क, मलेशिया आणि भारत या दोन देशाच्या दरम्यान हरिमौ शक्ती सैन्य अभ्यास आयोजित केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, अंध महिला क्रिकेट T20 विश्वचषक हा कोणी जिंकला आहे?
तर पहिला अंध महिला T20 विश्वचषक हा कोणी जिंकला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच भारत. तर आपला भारत देश जो आहे हा पहिला अंध महिला क्रिकेट T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, भारत नेपाळ संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरण 19वा. तर सूर्यकिरण या नावाने भारत आणि नेपाळ या देशाच्या दरम्यान एक सैन्याभ्यास दरवर्षी आयोजित होत असतो. तर याचा व जे काही 19वा जे काही आवृत्ती याची ही कुठे आयोजित केली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड उत्तराखंड. तर उत्तराखंड या राज्यामध्ये भारत नेपाळच्या दरम्यान आयोजित केला जाणारा 2025चा जो काही सूर्यकिरण 19वा सैन्याभ्यास आहे सूर्यकिरण नावाचा, हा उत्तराखंड येथे आयोजित केला गेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणजे भारताच्या सुप्रीम कोर्टाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच न्यायमूर्ती सूर्यकांत. डॉक्टर न्यायमूर्ती सूर्यकांत हे जे आहे भारताचे नवे चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश जे आहेत ते झालेले आहे, जे की 53व्या क्रमांकाचे आहे. याच्या आधी जस्टिस BR गवई हे जे आहे ते 52वे सरन्यायाधीश होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, प्रश्न क्रमांक 39 आहे, बिकानेर येथे झालेल्या भारत ब्रिटन संयुक्त लष्करी सरावाच्या 8व्या आवृत्तीचे नाव काय होते? बिकानेर येथे आयोजित झालेल्या भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान जो काही संयुक्त सराव आहे 8वा, याचं नाव काय होतं? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब अजय वॉरियर. अजय वॉरियर 2025चं जे आयोजन आहे ते बिकानेर येथे झालं आहे, जो की भारत आणि ब्रिटनमध्ये आयोजित केला जाणारा एक सैन्य अभ्यास आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40वा आणि शेवटचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य हे 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनलेले आहे? म्हणजेच 100% सायबर जे काही फसवणूक असते, सायबर फसवणूक याला रिस्पॉन्स देणारी आणि याचा वर नियंत्रण करणारं जे काही पहिलं राज्य जे आहे ते कोणतं ठरलेलं आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच गोवा हे राज्य. म्हणजेच भारतातील कोणते राज्य हे 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली जे आहे असलेले पहिले राज्य ठरले आहे, तर ते असेल गोवा हे राज्य. तर अशा अपडेटसाठी चॅनलला विद्यार्थी मित्रांनो अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.